नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी नागरिकशास्त्र या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत? तर भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, उच्च न्यायालयाची स्थापनेविषयी कोणता कलम आहे राज्यघटनेत? तर कलम 214। पुढे, महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी राज्यघटनेत कोणत्या कलमांतर्गत विशेष तरतूद केली आहे? महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी एक विशेष तरतूद आहे राज्यघटनेमध्ये, तर ते कोणतं कलम आहे त्याविषयीचं? तर ते कलम आहे कलम 371। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, कलम 371 अन्वये विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र तसेच गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ यासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापना करण्याची ते तरतूद आहे त्यामध्ये, कलम 371। पुढे, 103व्या घटना दुरुस्ती ती कशा संबंधित आहे? 103वी घटना दुरुस्ती ती आहे कशा संबंधी? तर EWS आरक्षण लागू करण्याविषयी, अर्थात आर्थिक मागासवर्गीय त्यांना 10% आरक्षण लागू करण्याबाबत। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, लोकायुक्ताचे पद निर्माण करणारे पहिले राज्य कोणते? लोक आयुक्त, तर ते पद निर्माण करणारे राज्य आहेत महाराष्ट्र। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वप्रथम लोकायुक्ताची स्थापना झाली आणि पहिले कोण होते लोकपाल? तर ते होते PC घोष, प्रथम लोकपाल महाराष्ट्र राज्याचे। पुढे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय डॅश आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय डॅश आहे? तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय त्यांचे जे न्यायाधीश आहेत त्यांचे निवृत्तीचे वय विचारलेलं आहे। तर अनुक्रमे कसं असेल? हायकोर्टचे जे न्यायालय आहे त्यामध्ये 65 वर्षे आहेत त्यांचं निवृत्तीचे वय, आणि उच्च न्यायालयामध्ये 62 वर्षे, अर्थात पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, अंदमान व निकोबार द्वीपसमूहाचे न्यायक्षेत्र कुठे आहे? अंदमान निकोबार जे की बंगालच्या उपसागरामधले द्वीप आहे, बेटे आहेत अंदमान निकोबार बेटे, तर त्याचे न्यायक्षेत्र कोणते आहे? ते कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये येते? तर ते येते कलकत्ता उच्च न्यायालय, पोर्ट ब्लेअर येते। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत लोकसभेत अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण दिले गेले आहे? मित्रांनो, आपल्या राज्यघटनेमध्ये SC ST जी जमात आहेत, जाती आहेत, त्यांना आरक्षण दिले गेलेलं आहे। कोणत्या कलमान्वये? तर ते कलम आहे कलम 330। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी किती गणपूर्ती आवश्यक आहे? गणपूर्ती म्हणजे मित्रांनो काय? तर सभासदांची सभेमध्ये किमान उपस्थिती, अर्थात सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी व सभेत घेतलेले निर्णय वैध ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती म्हणजेच गणपूर्ती। तर जिल्हा परिषदेसाठी किती आवश्यक आहे ती उपस्थिती त्यांची? तर 1/3। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असावे लागते? विधान परिषद घटक राज्यांची जी विधान परिषद असते तर त्यासाठीचे सदस्यांचे वय विचारलेलं आहे निवडणूक लढवण्यासाठी, तर त्यांना हवं आहे वयाची 30 वर्षे कंप्लीट हवं आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या अखत्यारीत चालते? जे घटक राज्य आहेत त्यांचे जे पोलीस प्रशासन आहे तर त्याचे जे कोणत्या खात्यामध्ये चालते, ते कोणत्या डिपार्टमेंटमध्ये चालते? तर ते आहे होम डिपार्टमेंट, अर्थात गृह मंत्रालय। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, ग्रामसभेसाठी बायोमेट्रिकचा वापर करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती? ग्रामपंचायत बायोमेट्रिक, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे तो ठसा उमटवितो, ती बायोमेट्रिक मशीन
त्याची वापर करणारी पहिली ग्रामपंचायत, तर ती आहे मान्याची वाडी, सातारा जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकार करणारे कितवे राज्य ठरले? तर मित्रांनो, महाराष्ट्र हे पंचायत राज्य स्वीकार करणारे 9वे राज्य ठरलेले आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्राने पंचायत राज स्वीकारलेली होती आणि ते महाराष्ट्र राज्य 9वे राज्य ठरले. पुढे, भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली? घटना समितीची निवड जी केलेली आहे ती आहे प्रांतिक कायदे मंडळ. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. प्रांतिक कायदे मंडळ म्हणजे मित्रांनो काय, तर विधिमंडळ, ज्यामध्ये राज्यांचे विधानसभा, विधान परिषद असल्यास विधान परिषद हे 3 घटक मिळून ते तयार झालेलं असतं प्रांतिक कायदे मंडळ. पुढे, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत सदस्यांची संख्या विचारलेली आहे मित्रांनो, तर ती आहे जिल्हाधिकारी यांना. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पंचायत राज मित्रांनो, जो की तिसरा सर्वात खालचा स्तर आहे ग्रामपंचायत. पुढे, भारताचे 15वे महान्यायवादी कोण आहेत? 15वे महान्यायवादी कोण होते मित्रांनो? तर ते होते के वेणुगोपाल. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. हे होते 15वे महान्यायवादी. आणि सध्याचे कोण महान्यायवादी आहे मित्रांनो? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, जे की 16वे न्यायवादी आहे, तर ते आहे आर व्यंकटरमणी. पण आपला प्रश्न आहे 15वे महान्यायवादी, तर 15वे येईल के वेणुगोपाल. पुढे, घटना समितीत किती महिला सदस्य होत्या? घटना समितीमध्ये मित्रांनो एकूण किती सदस्य होत्या? सर्वप्रथम तर एकूण होते 389 सदस्य. नंतर भारताचं विभाजन करण्यात आलं, त्यामध्ये 299 संख्या झाली सदस्य संख्या. त्यामध्ये जी महिला सदस्यांची संख्या होती ती होती पर्याय क्रमांक 2 15 महिला सदस्य. पुढे, समान नागरिक कायदा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश डॅश या कलमात केला आहे? समान नागरिक कायदा, बहुचर्चित समान नागरिक कायदा या तत्वाचा समावेश राज्यघटनेमध्ये केलेला आहे. कोणत्या कलमांतर्गत? तर मित्रांनो ते कलम आहे कलम 44. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. जे अन्वय समान नागरिक कायद्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे धर्माच्या आधारावर वागणूक न देता समान वागणूक, समान कायदा सर्वांसाठी. पुढे, विधान परिषदेच्या प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ किती असतो? विधान परिषद, जर राज्यामध्ये विधान परिषद असल्यास त्याचा कार्यकाळ तर तो असतो 6 वर्षांचा. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, पंतप्रधान म्हणून डॅश तयार करणे हे त्याचे प्रमुख कर्तव्य आहे. प्राईम मिनिस्टर, त्याचे प्रमुख कर्तव्य काय आहे? तर मंत्रिमंडळ तयार करणे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्तिस्वातंत्र्याची हमी दिली गेलेली आहे? जीविताची आणि व्यक्तिस्वातंत्र्याची गॅरंटी दिली गेलेली आहे. कोणत्या कलमान्वये? तर कलम 21. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, लोकसभेचा कार्यकाळ कधीपासून गणला जातो? लोकसभा, जो की संसदेचा एक सभागृह आहे, लोकसभा आणि राज्यसभा, त्यापैकी लोकसभेचा कार्यकाळ कधीपासून गणला जातो? तर तो गणला जातो लोकसभेचा जो प्रथम अधिवेशन असतो, अर्थात पर्याय क्रमांक 3, त्यापासून तो गणला जातो कार्यकाळ लोकसभेचा. पुढे, उपराष्ट्रपती, सभापती, उपसभापती, न्यायाधीश यांना पगार कोणत्या निधीमधून मिळतो? त्यांना जो दिला जाणारा पेमेंट आहे, पगार आहे, वेतन आहे, तर ते दिला जातो संचित निधीमधून. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे, लोकायुक्ताची नेमणूक कोण करतात? लोकायुक्त, जे की पद निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, तर त्याची नेमणूक कोण करतात लोकायुक्ताची? तर त्याची नेमणूक करतात राज्यपाल. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, संविधानाच्या 7व्या परिशिष्टात कशाचा समावेश केला आहे?
तर कशाचा समावेश होतो? 7वे परिशिष्ट. मित्रांनो, संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत? तर 12 परिशिष्टे आहेत. त्यामध्ये जो 7वा परिशिष्ट आहे त्यामध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्त सूची असे 3 सूच्या तयार केलेल्या आहेत. त्याची विभागणी केली गेलेली आहे. पुढे शेवटचा प्रश्न. पंचायती राज संस्थानांच्या संघटनेचे 2 स्तर होण्याचा प्रस्ताव कोणी दिला होता? पंचायत राजचे 2 स्तर व्हावे असं कोणी दिला होता प्रस्ताव? तर तो दिला होता अशोक मेहता समिती. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते जे की तुम्हाला परीक्षेमध्ये भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.